टोलेला होता. लॉंग ऑफ रिझनला चांगला झेल घेतला जातोय. भूपेश मडवी यांच्या माध्यमातून आणि पहिल्या सलामीचा फलंदाज बॅक टू डगआउट. शून्यचा चष्मा घालून जातोय पॅव्हलियन कक्षामध्ये. फलंदाज क्रमांक पहिला बाद. तर कराबे संघाला 3 धाव संख्येची पेनल्टी जरूर लागली आहे. थोडासा उशीर झाला. दिवा संघ लवकर आला होता. सामन्याला सुद्धा उशीर झाला आणि 3 धाव संख्येचं पेनल्टी इथं सामोरं जायला लागलं कराबे संघाला. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये धाव संख्या बघत कितपर्यंत तळण्याचा प्रयत्न करतील. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसला. निशाण येतो युनिट क्रमांक 3 वर. बॅटची कडा आणि झेल घेण्याचा प्रयत्न. सब डिसमिसल झाला असता बियॉन्ड स्टंप, पण थोडासा सुदैव म्हणावं लागेल फलंदाजाचं. यष्टीरक्षक निलेश पाटील यांच्या हातातून हा झेल सुटला. दुसरा गडी बाद झाला असता. मोठा हादरा पुन्हा एकदा बसला असता, पण झेल जमिनीला दान झाला. बघूयात झेलचा दान झालाय आता कितपर समाचार घेतील. चांगला चेंडू आतापर्यंत सलगचा 3रा डॉट चेंडू. चांगला कमबॅक. चांगली गोलंदाजी करताना मॅनेडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. या मॅनेडरी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली गोलंदाज सुमित साल्वीने. आतापर्यंत पाहिलं गेलं 3 चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. दुसऱ्या चेंडूवर कॅच जमिनीला दान झाले. त्यानंतर पाहायला आदलून पॉपिंग क्रीजवरच राहिला चेंडू. चांगली गोलंदाजी. चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकरचा होता. लाभ केलाय. शॉर्ट ऑफ पूनचा चेंडू होता. तिथं चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धाव संघाचा श्री गणेश होतोय. बराच कालावधीनंतर 1 धाव संघाला प्राप्त होते. 1 धाव संघाने संघाचा धाव फलक पुढे जाईल. धाव संघाचा श्री गणेश होईल. 1 धावाने संघ जातोय. बिन 1 गडी बाद 1. पाहिलं गेलं UTC माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय. पंचांची कामगिरी आपण पाहतो. हेमंत पाटील त्याचबरोबर अक्षय सुर्वे स्क्वेअर लेगच्या पंचांची कामगिरी पार पाडताना डाऊन डे ग्राउंड तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल झाला. 1 धाव जरूर घेतलं. दुसऱ्या धावा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न होता, पण चांगली फेकी केली जाते भूपेश मडवीच्या माध्यमातून. भूपेश मडवीचा विचार केला अलीकडच्या काळामध्ये चांगला क्षेत्ररक्षक होता. पाहिलं गेलं सायनादिबा संघाचा एक चांगला नावाजलेला खेळाडू होता. आज आपण 30+ मध्ये पाहतोय बरेच खेळाडू. पाहिलं गेलं तर निलेश पाटील असतील, केतन पाटील असेल, विकी मडवी असेल, त्याचबरोबर भगवान पाटील. त्यानंतर विचार केला तर जितेश पाटील असतील, रोशन पाटील असेल. एक नावाजलेले खेळाडू या दिवा नगरीतील आपण आज खेळताना पाहतोय. 30+ अ मध्ये चांगली संकल्पना 30+ या असोसिएशन मध्ये आपण पाहतो. याच्यामध्ये सातत्याने या संघांना आज खेळाडू पाहायला भेटते आपल्याला. चांगला चेंडू. या पद्धतीचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून जाणला गेला चेंडू. षटक संपलंय. एका षटकामध्ये 2 धावा खर्च केला आणि 1 गडी बाद केला. काय गोलंदाजी, नफीतली गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये. पहिला सामना. या सामन्यामध्ये चांगली सुरुवात दिवा संघाची. एका षटकामध्ये 2 धावा आणि 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी. 6 चेंडू हाताळले. 6 चेंडू मध्ये व्हेरिएशन पाहायला भेटला सुमित साळवीचा. पाहिलं गेलं एक चांगला गोलंदाज. अलीकडच्या काळामध्ये या सुमित साळवीचा विचार केला गेला होता. नवसाटी दिवा संघामध्ये खेळताना पाहिलं गेलं होतं. त्या अगोदर पाहिलं गेलं साईसागर संघ या संघामध्ये हा संघाने गोलंदाजाने आपलं नाव गाजवलं होतं. तोच आज पाहिलं गेलं 30+ दिवा मध्ये खेळताना आपण सातत्याने पाहतोय. पाहिलं गेलं दिवा संघामध्ये रोशन पाटील, त्याचबरोबर विकी मडवी, भरत पाटीलचा विचार केला. चांगले क्षेत्ररक्षक आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत आपण पाहायला गेलं तर सातत्याने नवसारी दिवा संघामध्ये खेळताना पाहिलं गेलं होतं आपण या खेळाडूला. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर राजू पाटील असेल, रोशन मडवी असतील, सायना दिवा संघाचे खेळाडू, नावाजलेले खेळाडू आज आपण 30+ मध्ये खेळताना पाहतो दिवा संघामध्ये.
यष्टीरक्षकाची कामगिरी पार पाडताना दिला गावातील चांगला समाजसेवक एक व्यक्तिमत्व नीरज पाटील आपण पाहतोय. रोशन पाटील येतो गोलंदाजी ट्रॅकवर, एक चांगला गोलंदाज फिरकीचा जादूगर येतो रायटा ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लाभ केला बॅट मध्ये व्यवस्थित चेंडूवाला क्षेत्ररक्षक तैनात सालबी तिथे लॉंग ऑन रिझनला चांगला झेल घेतला जातोय बॅक टू डगआउट फलंदाज निशांत. तर इनॅट क्रमांक 4 वर येतोय निलेश. निशांत परतल्यानंतर जागा भरून काढण्यासाठी निलेश येतोय. कुठेतरी बॅकफुट वर जातोय संघ करावे संघ ब. चांगला फटका टोळा तिथं मिडविकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतं. भरत पाटील पिंट्या तिथं एकच धाव भेटेल संघाला. संघाचा धावफलक पुढे जाईल. 3 धाव संख्या फलकावर लागतात. मोठी बॉटल आहे काय मोठ्या बॉटल होते ना तिकडे बस तिथे वाटतं इकडे थोडी मोठे बॉटल आणलेत ना आपल्या स्ट्राईकला पुन्हा येतं धनेश. आतापर्यंत पाहिलं गेलं तर एकही चेंडू खेळला नाही. सॉरी, एक चेंडू खेळला डॉट निघाला. पुढचा चेंडू बॅटची इनसाइड लागून डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव पेटेल पंचांचा इशारा येतोय. कालच्या दिवसापासून आपण सामने पाहतोय. पाहिलं गेलं तर पंचांच्या कामगिरीमध्ये हेमंत पाटील अक्षय सुर्वे स्कोररच्या भूमिकेत आपण पाहिलं. काल बरेच सहकारी होते 30+ संघ दिवा ब संघाचे. पुन्हा एकदा चांगला चेंडू भावेश मडवी असतील, त्याचबरोबर चिरंजीव पाटील आणि जयेश मडवी कालच्या दिवसापासून आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतोय. सातत्याने सहकार्य करताना आपण पाहतोय. त्याचबरोबर UTC लाईव्ह आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून. कालच्या दिवसापासून आता शेवटचा दिवस ग्रँड फिनालचा दिवस आपण पाहतोय. पुन्हा चांगला चेंडू बॅट इनसाइड आणि क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज क्रमांक 3 बाद होता. यष्टीरक्षकाने चांगला झेल घेतला तिथं निलेश पाटील याने आणि फलंदाज क्रमांक 3 बाद होता. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण सातत्याने दिवा संघाकडून. 30+ संघाचा हा दिवा संघ. शंतनू आला इनॅट क्रमांक 5 वर. संघ बॅकफुटवर आहे. बघा फ्रंटफुटवर घेऊन जायचा प्रयत्न करेल का. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचाने इशारा केला. षटक संपलाय. 2 षटकानंतर विचार केला रोशन पाटील दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा देऊन 2 गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 धाव संख्या आणि गडी बाद झाले 3. बॅकफुटवर आहे खूप संघ. अजून 2 षटक शिल्लक आहेत. पाहिलं गेलं तर 4 धाव संख्या लागल्या. त्याच्यामध्ये 3 धाव संख्येचा पॅनल्टी म्हणजे एकच धाव आतापर्यंत संघाचे झाले. माफ करा, नंतर ऍड केले जाईल संघामध्ये पॅनल्टी. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूचा समाचार बघूयात. कुठला गोलंदाज येईल बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग टाकण्यासाठी आपल्या संघाकडून.
होता आज तरी काल बरोबर. तर गोलंदाजी ट्रॅकवर येतोय रोशन मडवी. दुसरा षटक रोशन पाटीलने हाताळला. आता तिसरा षटक येतो रोशन मडवी. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा षटक घेऊन या डावातील बघूयात कितपर समाचार घेतील गोलंदाजी करताना. पंचाच्या डावीकडून जरी मारा करत आहेत. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील हाफ ट्रॅकरचा होता पण बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित आला नाही आणि डॉट चेंडू जातो पुन्हा एकदा. कुठेतरी 30-35 धावा काढण्याचा प्रयत्न असेल संघ करावे संघाचा. चांगला फटका गॅप मध्ये जरूर टोळला. तिथे क्षेत्ररक्षक तैरात आहे. एक धाव काढला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षक होते तिथं. फंबल झालं जरूर पण 2 धावा जरूर अडवल्यात आपल्या संघासाठी. 2 धावाने संघात धावफलक पुढे जात आहे. बऱ्याच कालावधीनंतर 6 वर. बऱ्याच कालावधीनंतर 2 धावसंख्या पुढे गेले संघाच्या. 6 धावसंख्या 3 गडी बाद. संत गतीचा क्रिकेट म्हणावा लागेल. पहिला सामना आपण पाहायला गेला तर थोडासा बॅकफुटवर गेला संघ करावे ब. बघूयात पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोशन मडवी. बॅटची कडा लागून जातोय फाईन लेगच्या दिशेने. तिथे एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संघाला धावफलक पुढे जात आहे. 7 वर 7 धाव संख्या. येणाऱ्या अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये कुठेतरी 20-25 धावसंख्या काढण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा. करावे संघाला एक चांगला स्कोर समोरच्या संघाकडे उभा राहील. व्हायला गेलं तर चांगली बॅटिंग लाईन सुद्धा दिवा संघाकडे आपण पाहतो सातत्याने. 30+ संघामध्ये. पुढचा चेंडू तर एक धाव जरूर काढून दुसऱ्याचा प्रयत्न. पैकी चांगली झाली. दुसरी धाव सुद्धा पण फलंदाज होईल बाद. तर सूर्यकांत मडवी बाला ऐरोली नगरीतील एक चांगलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचे चाहते त्याचबरोबर लिजेंड क्रिकेटर आमचे या स्पर्धेला मान देऊन या स्पर्धेमध्ये आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल खूप हार्दिक स्वागत असेल. सूर्यकांत मडवी बाला हे क्रिकेटचे चाहते आहेत. लिजेंड खेळाडू आहेत आणि पाहिलं गेलं तर अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहेत. तर खूप हार्दिक स्वागत असेल सूर्यकांत मडवी बाला दादा तुझा सुद्धा. तर धावसंख्या फलकावर एक दुसऱ्या धावाला प्रयत्न केला आणि धावसंख्या फलकावर लागले तर 8. फलंदाज बाद जरूर झाला. रनआउटच्या स्वरूपात 8 धावसंख्या फलकावर लागले. राहुल खेळतोय. नवीन फलंदाज येतोय इनाट क्रमांक 6 वर. पुढचा चेंडू रोशन चांगला फटका गॅप मध्ये जरूर गेला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटच्या दिशेने. काऊकोनाने मिड विकेटच्या दिशेने एक धाव जरूर भेटे. चांगली फेकी केली जाते. एक धावाने संघाचा धावफलक पुढे जात आहे. 9 वर. अजून येणारा या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल आणि या डावातील 7 चेंडू शिल्लक आहेत. बघूयात. जसं डावकर हाताचा फलंदाज येतो तसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातो. तर पुन्हा एकदा राडंबर रावून विकेट. आता गोलंदाजी करेल रोशन. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगला फटका पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. राजू पाटील बघूया तिथं आणि फलंदाज बाद. पाचवा गडी बाद होतोय शिरोणे संघाचा. खूप बॅकफुटवर जातोय संघ शिरोणे संघ. षटक संपलंय. 3 षटकानंतर संघाचा धावफलक पाहिलं गेलं तर करावे बी संघाचा. करावे संघाचा 5वा गडी बाद झालाय. तर यानंतर कोपरखेरणे 30+, त्यानंतर करावे या 2 संघामध्ये सामना असेल. तर नाणेफेकीच्या कॉल साठी यायचं लवकरात लवकर
आल्या असाल तर कोपरखेरणे आणि कराबे हो यानंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल, कारण की आधीच खूप उशीर झाला सामन्यासाठी. तर लवकरात लवकर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आज मेगा फायनलचा दिवस आहे, तर या दिवशी लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. चौथा गोलंदाज विकी मडवी, पहिला चेंडू यार्कमध्ये चेंडू गॅपमध्ये जरूर स्ट्रेट राऊंड केला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात सुमित साहेब एक धाव जरूर घेतले. एक धावाने संतुष्ट राहावं लागेल संघाला, कराबे संघाला, ब संघाला. एक धावाने संघात धाव फलक पुढे जात आहे 10 वर डबल फिगर मध्ये. वैयक्तिक पहिलं सांगितलं चौथ्या षटक गोलंदाज विकी मडवी पंचांच्या उजवीकडून मारा करतील. प्लेअरचा चेंडू गॅप मध्ये जरूर टोळलाय, बघूयात तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, 2 धावा जरूर अडवले, चांगली फेकी सुद्धा केले भरत पहाडिल्याने. 2 धावाने संघाचा धाव फलक पुढे जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावाने संघात धाव फलक पुढे जात आहे 12 वर. येणाऱ्या अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर विकी मडवी गोलंदाजी चांगली करतो आतापर्यंत. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, सतत पवनचा रनअप गॅपमध्ये जरूर टळला, तिथे एक धाव जरूर घेतले, बघूया दुसरी धाव भेटेल का. दुसऱ्या धावाचा कुठला प्रयत्न नसेल, चांगली फेकी आपल्यातून दाद द्यावी लागेल या फेकीसाठी. 13 धावसंख्या पाहिलं गेलं तर क्रिकेटमध्ये अशुभ असतात. बघूयात कुठल्या संघाला 13 धावा शुभ आणि अशुभ असतील. 3 धावा 13 धावसंख्या फलकावर आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही या डावातील. चांगली गोलंदाजी केले या डावामध्ये सर्व गोलंदाजाने. मोठा फटका कुठलाही आला नाही अजूनही. बघत डाऊन द ग्राउंड बर्ड बॅक टू डाव, तिथे एक धाव जरूर भेटेल, संघाचा धावफलक पुढे जाईल 14 वर. दोन चेंडू शिल्लक आहेत अजूनही शेवटच्या षटकातील या डावातील. पुन्हा एकदा बॉल बॅक टू डाव लॉंग प्रिझनला जे क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच धाव भेटेल या डावातील. शेवटचा चेंडू असेल, लास्ट गो या डावातील शेवटचा चेंडू. धावसंख्या फलकावर लागले तर 15 गॅपमध्ये जरूर टोळला ते क्षेत्ररक्षक तैनात आहे, पण क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि आलाय लांब लचक शेवटच्या चेंडूवर. या डावातील पहिला षटकार, बिग अँड हँडसम ब्युटिफुल षटकार. धावसंख्या लागल्या फलकावर 21 आणि संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 22 धावा. त्यामध्ये 3 धावाची पेनल्टी असेल तर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर सांगू किती धावसंख्येचं आव्हान असेल. तर 3 धावाची पेनल्टी जरूर दिली होती संघाला. तर आता मात्र चांगली गोलंदाजी केली. गोलंदाज पाहिलं गेलं सुमित साहेब, त्या ओव्हरमध्ये पाहिलं गेलं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 2 धावा देऊन 1 गडी बाद. त्यानंतर रोशन पाटीलने चांगली गोलंदाजी केली, 2 गडी बाद 2 धावा खर्च केल्या. रोशन मडवीने चांगली गोलंदाजी केली आणि विकी मडवी थोडासा खर्चिक ठरला. थोडासा धावसंख्या आल्या त्या षटकामध्ये, 12 धावसंख्या जरूर आल्या. तर 40+ माझे खेळाडू आणि 40+ सर्व खेळाडू आज आपल्याला इथं उपस्थित दाखवताना या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रकाश किरे असतील, त्याचबरोबर अजय पाटील असतील, प्रभाकर मडवी असतील, मीनानाथ मडवी असतील, नितीन मडवी असतील, या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आपण आला त्या स्पर्धेची शोभा वाढवे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्येचं आव्हान असेल. संघ
दिबा संघाला चांगली सुरुवात म्हणायला गोलंदाजी खूप चांगली केली बघा. फलंदाजी करताना सगळ्यांची जोडी मैदानामध्ये जात आहे. मी विनंती करेन कोपरखेडने 30+ संघ आणि करावे 30+ संघ आला असेल तर आपली उपस्थिती दाखवायची. यानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल आपला सुद्धा. तर कोपरखेडणे संघ आणि करावे संघ दोन्ही संघाचे कर्णधार आला असाल तर नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी यायचंय. भूषण येथे बॉलिंग ट्रॅक वर 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्येचं आव्हान असेल. 3 धावाची पेनल्टी लागली होती. 3 धावा कट करून या धावसंख्या 19 धावा आपल्याला जिंकण्यासाठी असतील. 22 धावसंख्या झाल्या त्याच्यामध्ये 3 धावाची पेनल्टी लागली. 19 धावसंख्या जिंकण्यासाठी असतील. संघ दिबा संघाला संघाला 30+ दिबा संघाला पहिला चेंडू लेगस्टिकचा थोडासा बाहेर गेला आणि पंचाने वाईट चेंडू दिला. सलामी जोडी आपण पाहतोय सुमित आणि नॉनस्ट्राईकला अलंकृत केलं रेशन पाटील याने. पहिला दुसरा चेंडू गॅप मध्ये जरूर घेत टोळलाय. चांगला फटका सजवलाय. कव्हर ड्राईव्ह केलाय. जमिनीला घासत फुटत चाटत जातोय. स्लिंग शॉट टेकिंग गॅप येतोय. 4 धावांसाठी चबुकार आणि संघाचा धाव फलक जातो पुढे. 5 वर स्वतःच खातं सुद्धा ओपन करतो. आपलं अकाउंट ओपन करतो 4 धावसंख्येने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्यासाठी आणि पंचाने बोट आकाशामध्ये केलं आणि फलंदाज पहिला बाद झाला. मोठा हादरा बसला संघाला. 5व्या धावसंख्येवर जातो बॅक टू डगआउट. सुमित साहेब जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो भूपेश मडवी. चांगला झेल घेतला होता. पहिल्याच चेंडूवर तोच भूपेश मडवी आता येतोय फलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटकातील 3रा चेंडू. चांगला फटका डोळला. क्रॉस द लाईन खेळलं. तिथे क्षेत्ररक्षक कुठलाही नाही आणि येतोय 1 बॉल सीमा पार चौकार. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने लांबलच बाट मधून भूपेशच्या धावसंख्या 4 ने मुसंडी मारते. धावसंख्या फलकावर लागतात 9. 3 चेंडू आणि धावसंख्या फलकावर लागलेत 9. पुढचा चेंडू बॅटची गाडा लागून तिथं स्लिपच्या दिशेने खिलाडी तैनात केला होता. स्लिप ठेवली होती. त्याने चांगलं क्षेत्ररक्षक केलंय.
4 चेंडू झाले जरूर संघाचे आणि धावसंख्या फलकावर लागलेत 9. पहिलं मॅनेजरी पॉवर प्लेचं P1 चं षटक गोलंदाजी करतो गोलंदाज भूषण. चांगला फटका घुटना टेक आणि येतोय तमाशा देख 6 धावांसाठी. ही वन हँडसम ब्युटिफुल देखना फटका डी स्क्वेअरच्या दिशेने भूपेश मडवीच्या बॅटमधून षटकार. 15 धावसंख्या फलकावर लागलेत. 19 धावसंख्येचं आव्हान आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक ओव्हर दिलेलं फोर्टी प्लस संघाचे खेळाडू आणि दिवागावचे चांगलं व्यक्तिमत्व अशोक केनी यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण आला त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा चांगला फटका पण क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथं. पण बघूया आता 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चौकार आणि सामना विजय झालाय संघ दिवा संघ. कॉंग्रॅच्युलेशन संघ दिवा. आणि पुढच्या मॅचचा आपण नाणेफेक करणार आहोत. पुढचा सामना असेल कोपरखैरणे आणि करावे या संघा अ मध्ये. या संघामध्ये हा सामना असेल. टॉस साठी यायचे कोपरखैरणे विरोधात करावे अ या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातली दुसरी मॅच पाहायला मिळेल. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. योगेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते